रविकांत तुपकर यांना रायगड पोलिसांनी अडवले। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलंय। तसेच रविकांत तुपकर हे मुंबईत आंदोलन करणार असल्याने त्यांना रायगड पोलिसांनी रविकांत तुपकर आणि त्यांच्यासोबत शेतकऱ्यांना अडवले। मात्र रविकांत तुपकर हे आंदोलन करणार असल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत। आम्ही काही दरोडेखोर नाही, चोर नाही, उचक्के नाही किंवा आम्ही अजमल कसाबच्या टोळीतले नाही, दौदच्या टोळीतले नाही। आम्ही शेतकरी आमचा हक्क मागायला आलेलो आहे। आमची भूमिका एकच आहे की सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते सरकारने पूर्ण केलं पाहिजे। महाराष्ट्रातला शेतकरी सध्या प्रचंड अडचणीतून जातो आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। दुसऱ्या बाजूला सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल 3000 रुपये डिफरन्स भावफरक दिला पाहिजे। ऊसाला एक रकमी FRP दिली पाहिजे, अन्यथा कारखान्यावर कारवाई केली पाहिजे। कांदा, दूध आणि धानाला अनुदान दिलं पाहिजे। त्याचबरोबर कल्याण भागामध्ये रेल्वेच्या नावाखाली झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे, तर त्या लोकांना बेघर न करता त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे। त्याचबरोबर शेतीला पूर्ण वेळ वीज मिळाली पाहिजे। जंगली जनावरांचा त्रास आम्हाला प्रचंड होतो शेती पिकांना, म्हणून शेतीला मजबूत कंपाऊंड दिलं पाहिजे। अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही मुंबईमध्ये आलेलो आहे। अरबी समुद्रामध्ये आम्ही आमचे कर्जाचे सातबारे बुडून आम्ही कर्जमुक्त झालो अशी घोषणा करणार आहे। जेव्हा पिकलं तेव्हा लुटलं, आता देणं घेणं फिटलं, आम्ही तुमचं देणं लागत नाही अशी आमची भूमिका आहे। आता आम्ही पनवेलच्या जवळ आहे, या मंदिरामध्ये सगळे मुक्कामाला रात्री शेतकरी थांबलेले आहेत। बुलढाणा पोलिसांनी काल कहर केला, मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अटक केली। जवळपास 250 गाड्या बुलढाण्यामध्ये थांबवल्या, चालकांना अटक केली, मालकांना अटक केली। तरी सुद्धा भूमिगत मार्गाने गनिमी काव्याने इथं शेतकरी पोहोचलेले आहे आणि आता पोलीस म्हणतात की आम्ही तुम्हाला इथून जाऊ देणार नाही। आमची भूमिका ठाम आहे, आम्ही इथून जाणार। वेळ प्रसंगी आम्हाला गोळ्या घाला, रक्ताचे पाठ वातील जर आम्हाला अडवाडीचा प्रयत्न केला तर। मुंबईमध्ये काही मला इथली काय पोलिसांची भूमिका आहे त्याच्यानंतर सगळ्या पुढच्या भूमिका स्पष्ट होतील। महाराष्ट्रामध्ये शेतकरी आहे, इथं जर काही इथल्या शेतकऱ्याच्या केसाला जरी धक्का लावायचा प्रयत्न पोलिसांनी केला तर महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरेल। बरेच कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आहेत महाराष्ट्रामध्ये। मुंबईमध्ये मोठा वसन मंत्र्यांनी विधानसभेत कबुली दिली की रोज 10 शेतकरी जवळपास आत्महत्या करतात। सरकारला थोडी लाज वाटली पाहिजे। रोज 10 शेतकरी आत्महत्या करत असताना जर आपण शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव देऊ शकत नाही, त्यांची कर्जमुक्ती करू शकत नाही आणि औरंगजेबाची कबर काढायची का नाही याच्यावर चर्चा तुम्ही करता। औरंगजेबाची कबर काय मागच्या महिन्यात बसली का? छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये शेकडो वर्ष झाली। आज मुख्य प्रश्नापासून लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम तुटाची वाट सरकारने पाहू नये। अन्यथा जर आम्ही आत्महत्या करण्याच्या मूडमध्ये आहेत सगळे शेतकरी, मरताव क्या नाही करता, जो माणूस मरायला तयार असतो तो मारायला तयार असतो। आमच्या संयमाचा अंत पाहू नका, आम्हाला मुंबईच्या दिशेने जाऊ द्या आणि आम्हाला शांततेच्या मार्गाने आंदोलन करू द्या अशी आमची भूमिका आहे। सरकारला मुळामध्ये शेतकरी त्यांच्या अजेंड्यावरच नाहीये। सरकारच्या डोक्यात अंबानी, अदानी, उद्योगपती, आमदार, खासदार याच्या पलीकडे नाही आणि शक्तीपीठ महामार्ग असे महामार्ग करायचे, त्याच्यातून पैसे मिळवायचे, ते पैसे निवडणुकीत आणायचे। शेतकऱ्याला मदत करून काय मिळणार आहे? त्यामुळे शेतकरी दुर्लक्षित आहे सरकारच्या दृष्टीने आणि सरकारचं लक्ष शेतकऱ्याकडे गेलं पाहिजे, म्हणून हे सत्याग्रहाचा अधिकार जो बाबासाहेबांनी दिला तो आम्ही वापरतोय। बिलकुल ठाम आहे। हे बघा, कधी ना कधी मरायचं आहे। 60-70 वर्षांनी मरायचे, 80-90 वर्षांनी मरायचे आणि आज आता या क्षणाला पोलिसाच्या बंदुकीच्या गोळीत मरायचंय। हे ठरवून जगणारे आम्ही लोक आहेत। 100 केसेस आम्ही अंगावर घेतल्या शेतकऱ्यांसाठी। शहीद भगतसिंगांनी, सुभाषबाबूंनी, क्रांतिसिंह नाना पाटलांनी स्वातंत्र्यासाठी जसं बलिदान दिलं तसं शेतकऱ्यांसाठी आज बलिदान द्यायची आमची तयारी आहे।